राजवीर शेठ, इच्छा तिथं मार्ग का काय म्हणतात ना, हे आले बर का. आता एकत्र बिझनेस करायचा होता ना, मध्ये करू ना. लय मोठा चान्स आलाय. स्वतः पत्ता विचारात आला ना आपल्याकडे. पण प्लॅन काय? उद्या सांगतो की. एवढी काय काही, पण एक लक्षात घे, प्लॅन ऐकून आहे ना लय खुश होशील. तुझ्या बापाच्या नाकावर टिचून बिझनेस करायचा ना आपल्याला. तुझ्या बापाच्या हातातलं प्रोजेक्ट आता आपल्या हातात. राजवीर दादा, तुम्ही मोदक खाल्लेच नाहीत. मग मग काय? मला नको आहेत. अहो, बाप्पाचा प्रसाद आहे, घ्या ना. एकदा सांगितलं ना तुला, तुझा हा खोटा चांगुलपणा माझ्यासमोर दाखवायचा नाही, बायजींसमोर दाखवायचा. मला जेव्हा हे मोदक खायचे असतील ना, तेव्हा मी खाईन. कळलं? आता निघ. राजवीर दादा, मी काय म्हणते, तुम्हाला मालकांबद्दल जो काही राग आहे तो त्यांच्याशी एकदा बोलून संपवून टाका ना. बस, तुझी वकिली करून झाली असेल ना, तर निघ इथून. अहो नाही, म्हणजे आपल्या घरातल्या माणसाबरोबर असलेल्या भांडणामुळे बाहेरच्या माणसाला जवळ करणं बरोबर नाही ना. बघ, मी कोणाला जवळ करायचं नाही करायचा माझा प्रश्न आहे. आणि असं कोणाला जवळ करतोय मी? रंगराव. रंगराव तो बाहेरचा सुपर. हे बघ, तो काका आहे माझा, त्याला काळजी आहे माझी. त्यामुळे हे असले फालतू सल्ले ना मला देऊ नकोस तू. या उलट बाहेरची तू आहेस. बायजींच्या हट्टामुळे तुला या घरात ठेवलंय आम्ही. राजवीर दादा, तसं नाहीये. नाही म्हणजे जो माणूस तुम्हाला चांगला वाटतोय ना, रंगराव, तो बाप्पाच्या दर्शनासाठी कामून आला होता हे चांगलंच कळलंय मग. नाही काय राजवीर दादा, रंगराव सारख्या माणसाला जर का जवळ केलं ना, तर भविष्यात दुसरं काय नाही, फक्त लई मोठा दगा होईल. आणि मग मनस्ताप करण्याशिवाय हातात तुमच्या दुसरं काहीच उरणार नाही. शट अप. तुला आधीच सांगितलंय, माझ्या आयुष्यात तुझी ढवळाढवळ चालणार नाही. नाहीतर मी तुझा जीव घ्यायलाही मागे पुढे बघणार नाही, आणि मी तो घेऊ शकतो. सरक. राजवीर दादा, तुम्ही वडिलांच्या द्वेषाची पट्टी डोळ्यावर लावली आहे. त्याच्यातून तुम्हाला खरं चित्र दिसतच नाही. पण आता त्याच्यावर उपाय काय? गणपती बाप्पा, तूच दाखव बाबा. गणपती बाप्पा मोरया. टिएंडर निघाला ना, तर सूर्यवन जाधवच्या पायाखालची वाळू आळू आळू सरकत असते. आता तुमचा गेम म्हणजे शेवटच ना. पण एक कळलं नाही, ते राजवीरला कामून घ्यायचं नाही. म्हणजे समजा मलिदार तुम्हाला खायला मिळाला असता ना, तर वाटायचं कामून. अरे कोकरू, व्यवस्था करा गेम आहे ना. गाव असा खोल घुसतो तेव्हा तो घरातला कोणीतरी आपला माणूस वार करतो तेव्हा. राजवीर तर सूर्यवंतचं पोरग. आता आपल्या पोरानं आपल्या हातातलं समद काढून घेतलं, कळल्यावर सूर्यवंत आऊत ना. ए येडगा, एकटीच काय करू राहिली इकडे? अहो
ते समजे कुठे गेले कळलंच नाही आणि फोन लागत नाहीये आणि लागलं तरी उचलत नाही कोणी. लागला तर उचलणार नाहीच ना, ढोलच्या आवाजात कळणार कसं त्यांना. हा, ते बी बरोबर आहे. चला कुठं? दिल्लीला जायचं, येणार का? घरी जायचं आणि कुठं काय? हा, ते ध्यानातच नाही आलं मला. पायी जावं लागत. पायी? गाडीची चावी त्याची पलकड राहिली, माझ्याकडे गणपती होता. आपण दोघं एकटं पायी जायचं? 2 माणसं एकटं पायी कसं जातात बरं, मला सांग जरा. नाही, आणि एक काम करू ना, अख्ख्या गावाला ना भोंगा वाजून बोलून घेऊ, अख्ख्या गावाला घरी बोलून भांडाराच घालून घरी, नाही का? तर काहीतरी काय म्हणे, दोघं एकटं जायचं का? हे कुठला रस्ता आहे? अहो, यो ना एकदम वाड्याच्या मागून येऊन सोडतो पाय आपल्याला. याला बंडूचा रस्ता म्हणतो आम्ही. बंडूचा रस्ता? बंडू कोण आहे? आपण थोडं पुढे गेलो ना का एक घर लागन, त्या घरात एक म्हातारी आणि नातू आहे. त्या नातूने एकदम डेंजर कुत्र पाळले, त्याचं नाव बंडू आहे. बंडू चावलं तर? बंडू नाही चावत. आता चावलं तर असं विचार राहिलो मी. मी सांभाळेन, पण तो मागे बी लागत नाही. तू मला सांभाळशील. ते काय आहे, लहानपणापासून ड्रेस मध्ये चालायची सवय नाही या रस्त्यावर. आज बहुतेक पहिल्यांदाच साडीतनं चालतीये. ते काय वाड्यातनं बाहेर पडल्यामुळे ना साडीतनं वाड्यातनं बाहेर पडल्यावर अचानक मोठी झाली तू. तुम्ही चपला नाही घातल्या? तिथून निघालो ना तिथपासून चपला नाही घातले मी. आता दिसलो होय तुला? थांबा. काय करू राहिली? अहो, ते तुम्ही चपला नाही घातल्यात ना. ए याडगाळ, दगडे टोचतीन तुला. अहो, तुमच्या बी पायाला दगड लागतच असतील ना. तुम्ही कुठे चपला घातल्या मग मी कशा काय घालणार? चला. प्रॉब्लेम काय तो? दगड आहेत. मालक, एक विचारू का? नाही म्हणजे तुमचा हात धरून चालू, तुमचा आधार घेऊन चालू का? तुझ्या अंगावर उधळू दे चांदण्याची प्रीत मला. गोष्ट ही दोघांची तरी वेगळी ग, खोड जमीन नव्याने सापडली ग. तुझं माझं प्रेम आलं बहरास हो, रंग आता देऊया स्वप्नास हो. सौभाग्यवती हो. अहो, ते तुम्ही चपला नाही घातल्यात ना. ए याडगाळ, दगडे टोचतीन तुला. अहो, तुमच्या बी पायाला दगड लागतच असतील ना. तुम्ही कुठे चपला घातल्या मग मी कशा काय घालणार? मालक, पाणी आणलंय. आणि तुला? नाही, महा काही गरज नाही, पण तुमचे पायले दुखत असतील ना अनवाणी चालून, घ्या. बरं. पाय बुडवा ना. ए बायजीची सून, तू बी थांब इथं, बस आणि तू बी पाय बुडीव. म्हणलं ना, महा काही गरज नाहीये. तुमचेच पाय दुखून आले असतील. आता त्या रस्त्याने मी एकटाच अनवाणी चाललो का? तू बी चाललीस ना? नाही तसं नाही, पण माया काही सवय आहे ना. तू काय लोखंडाचे पाय घेऊन जन्माला आली का? इथं बस आणि पाय बुडीव. अरे बस म्हणलं ना.
आता काय बसून राहणार? बुडीव ना पाय, हो पण मालक, बुडीव म्हणलं ना. ही दोघांची तरी वेगळी ग, खूण जुनी नव्याने सापडली ग. तुझं माझं प्रेम आलं बहरास हो, रंग आता देऊया स्वप्नास हो. आता बरं वाटू राहिलं का? सोन पावला मी सुख घरात येतो, तू सौभाग्यवती हो. तुझ्या गाण्यात मिसळू दे हो नि संगीत मला, तुझ्या अंगावर उधळू दे चांदण्याची प्रीत मला. सुनबाई, गोष्ट ही दोघांची नवी आले बाईजी. खूण जुनी नव्याने ए ऐश्वर्या, तुझं माझं प्रेम आलं बहरास हो, रंग आता देऊया स्वप्नास हो. सौभाग्यवती हो. सोन पावलांनी ते तुझे पायवले जरा सांभाळून पडशी ना तोंडावर. मालक, तुम्ही काय म्हणले आता? ते पायवले सांभाळून जाय. त्याच्या आधी काय म्हणले? त्याच्या आधी हेच म्हणलो की पायवले तोंडावर पडशील, सांभाळून जाय. मालक, आओ तुम्ही महा ऐश्वर्या म्हणून हाक मारली. मारले असं ना, तुझं नावच आहे ना ते. आजवर तुम्ही महा कधी हाक नाही मारली ना माझ्या नावाने. मालक, हा दिवस ना लई मोठा आहे माझ्यासाठी. बाप्पानी ना लई मोठा आशीर्वाद दिलाय मा. आज पहिल्यांदा तुम्ही माझ्या नावानं ऐश्वर्या अशी हाक मारली. ये अख्ख्या जगातलं माझ्यासाठीचं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. थँक्यू मालक. येडी बाप. याला खरंच नावानं हाक मारली? म्हणजे रे, आज तुझ्या डोळ्यात डोळे घालून बोलायची हिंमत होय ना. प्रतारणा केली मी तुझ्याशी. तुझी जागा मी दुसऱ्या कोणाला आयुष्यात कधीच देणार नाहीये, वचन दिलं होतं तुला. पण आज मी माहित नाही, ती बाईजीची सून, तिचा अल्लडपणा, येंदळेपणा, तिचं दिसणं, या सगळ्यामध्ये मी वाहत गेलो. काय झालं काय माहित नाही, पण मी तुझी जागा तिला दिली, नकळत का होईना. चुकलं मा, चुकलं मा. पण आता नाही होणार. एकदा झालं ते झालं. पण उभ्या आयुष्यात आता परत तुझ्याशी प्रतारणा मी नाही करणार. म्हणजे मला माफ कर, चुकलो मी. प्रतारणा, अगं हा मुद्दा येतोच कुठे, आणि आला तरी आय थिंक की आता तो स्टुपिड आहे. कारण मम्मा जाऊन अगं 15 वर्ष झाली. आता कसली प्रतारणा? तसं नाही ऋषभ दादा, आता मालकांना तसं वाटून राहिलंय ना. म्हणजे आम्ही जो विचार केला होता तो, आम्ही हा
अगं गणपतीत तुझी आणि डॅडींची केमिस्ट्री खूप छान जुळत होती. सो ती बघून मी, बायजी, तेजपाल काका खूप बोललो याविषयी. आम्हाला वाटलं की डॅडी तुला स्वीकारायला लागलेत, पण पुन्हा हे मध्येच. महा हेच कळत नाहीये मग काय यात अडचण काय आहे? तुम्ही मगापासून स्वतःची एवढी तकतक कायला करून घेताय? अगं म्हणजे उलट मालक जे म्हणले ना ते ऐकून महा एकदम भारी वाटलं. म्हणजे आतून भरल्यावानी वाटत. हे सगळं ऐकून हा अहो ऋषभ दादा, झाडावरचं सगळ्यात गोड फळ जर का खायचं असेल ना तर मग सगळ्यात जास्त वाट पाहायला लागते. हे सगळं घडूनही तू डॅडींना झाडावरचं सगळ्यात गोड फळ म्हणतेस. अहो ऋषभ दादा, त्यांच्या बायकोला जाऊन 15 वर्ष झाली आहेत. ते मालकीनबाईंबरोबर एकनिष्ठ राहिलेत 15 वर्ष. त्यांचं प्रेम मिळणं म्हणजे स्वर्गच आहे की नाही? आणि स्वर्ग सुख असं लवकर पटदिशी प्रयत्नाशिवाय नशिबात येतच नाही. महादेवा, तुला तर सगळंच माहिती आहे. लक्ष असू दे बाबा. नाही तुझ्यावर विश्वास नाही असं नाही, पण मनात जो त्यो 1% राहतो ना शंकेचा, त्या टक्क्यासाठी म्हणून राहिलो. लक्ष असू दे. दादा, टाइम झाला, टेंडर निघायचं निघाला. त्या रंगाने टेंडर भरले का? हा त्याचं पडलेलं थोबड बघायला जायचंच आहे ना. दादा, तुमची इच्छा नक्की पुरी होईल. मालक, तुम्ही जे काम करायला बाहेर पडताय त्यात तुम्हाला यश मिळन असा आशीर्वाद महादेवाकडे मागितलाय. घ्या. नाही, यश मिळणारच आहे ना मला. मिळाल्याशिवाय राहणार आहे का? आणि मला यश मिळावं म्हणून तू काय करायची गरज नाही ना, सांगितलं की. आणि याशी परत परत समोर नाही आली ना तरच बरं होईल बरं का. मालक, अहो प्रसाद आहे, प्रसादाला नाही नका ना म्हणू. घ्या. नाही म्हणलंच नाही प्रसादाला मी. फक्त तो प्रसाद माया वाटचा तेजपालला ती. मालक, परत मध्ये येऊ नको शेकट्या. आलोच मी. दादा, ते घरातून निघताना वहिनी संग असं बोलायला नको. आता तू बी तोंड सुख घेऊ राहिला का? हा, हे पाय, तुझं आणि तिचं काय भावा बहिणीचं नातं आहे ना, कडल लावायचं बरं का ती. माझं आणि तिचं नातं जे आहे ना, त्यात कसं बोलायचं, काय बोलायचं त्याचं डिसिजन मी घेईन. तसं नाही दादा, पण त्या घरच्या लक्ष्मी नाही, लक्ष्मी घराची 15 वर्षापूर्वी गेली तेजपाल. येतोय कमी जाऊ. राजवीर शेठ, एकदम कडक कपडे, एकदम टॉप असे मस्त कपडे घालून आहे ना, पडदिशी तहसीलदाराच्या ऑफिस मध्ये पोहोचा. कशासाठी? कशासाठी काय, नवीन बिझनेस सुरू करतोय ना आपण. विसरला का काय तू? मागच्या वारेल तुझ्या बापाने सगळा डाव आणून पाडला होता, पण या टायमाला तुझ्या काकाने समद व्यवस्थित जुळवून आणले. आपल्या पहिल्या जे याच्या पताका आहेत ना, अख्ख्या रेवणगड मध्ये लावू ना. तू ये पडदिशी. ठीक आहे, येतो मी. दादा, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. ऐक, हे फक्त मी तुझ्याशी शेअर करू शकते. मला खूप टेन्शन आलंय. अरे ठीक आहे, आपण बोलू, पण आत्ता नको. ऍक्च्युली मला एक अर्जंट काम आहे, त्यामुळे जावं लागणार आहे. नाही. पण माझ्या लक्षात आहे, आपण नक्की दादा, बोलू. दादा, बोलू बोलू. दादा, बाय बाय अरे. बाय.
दादा चला ना, टेंडर ओपन होण्याची प्रोसेस सुरू आहे. जाऊन येतो, थांबतो मी इकडेच. निदान रंगरावचं थोबाड बघायला तर चला. काळ तोंडाला काय पाहिजे, काय होणार आहे आपल्याला माहिती आहे तेच पाहायला. आणि जाताना इथूनच जाईन ना, आता मग बघून त्याचं थोबाड. तुझं आहे काय होतंय सांग मला. होणार काय, आपलं टेंडर पास होत असतील, दुसरं काय.